सत्कार समारंभ आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक साईबाबा संस्थांचे विश्वस्त आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब यांचं वाढदिवसाचा निमित्त साधून खरं तर या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष कमलाकरजी कोते साहेब, संगमनेर तालुक्याचे जॉईंट किलर आमदार आदरणीय अमोलभाऊ खताळ यांचं या ठिकाणी आगमन झाले। मी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्या यांचं स्वागत करण्यासाठी अकोले तालुका शहर अध्यक्ष आदरणीय सचिनजी शेटे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करायचं। अकोले तालुका शिवसेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात। या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख माननीय कमलाकरजी कोते साहेब तसेच आदरणीय डॉक्टर जालिंदरजी भोर साहेब तसेच संगमनेर विधानसभेचे जॉईंट किलर आमदार माननीय अमोलजी खताळ साहेब तसेच अमोलजी भोर हे सर्व तसेच नवनियुक्त पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच आमचे प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व सहकारी हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांचं मी अकोले तालुका शिवसेनेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो व आभार मानतो। काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केला आणि खरं तर ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण नवीन ज्या कार्यकर्त्यांची आपण पक्ष संघटनेमध्ये काही महत्त्वाच्या पदांवर निवडी केल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आणि त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी आपण सर्वांनी साजरा केला। ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू सहकारी आणि आपल्या साई संस्थान शिर्डीचे विश्वास आदरणीय भोर डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आपण या कार्यक्रमाचे या ठिकाणी खरं नियोजन केलं। ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय कमलाकरजी कोते साहेब ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि खरं तर ज्यांच्या आधारामुळे आपण ही सगळी उभारी या निमित्तानं खरं तर सर्वांनी धरली ते संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जॉईंट किलर म्हणून खरं तर ज्यांची ओळख आहे ते आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय महेश भाऊ देशमुख, आपल्या शिवसेना तालुका कार्यकारिणीची ज्यांची काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी खरं तर निवड केली त्याच्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून खरं तर ज्यांची निवड झाली ते सुशांतभाऊ गजे, तालुका कार्याध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झाली ती जगन्नाथ देशमुख, तालुका उपाध्यक्षपदी खरं तर ज्यांची निवड झाली ती हर्षल नितीनभाऊ वागचौरे आणि आपल्या तालुका कार्यकारिणीच्या सचिवपदी ज्यांची आपण निवड केली ते रोहिदासभाऊ किसन जाधव आणि सहसचिव पदासाठी त्यांची नियुक्ती झाली ते आपल्या सुभाषराव सोपान येवले। त्याचबरोबर नव्याने काही दोन जबाबदाऱ्या आपण या ठिकाणी आपण जे काही निश्चित करणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ही निवड अर्थात कोते साहेब आपल्याला या ठिकाणी डिक्लेअर करतील। ज्यांचं आता आपण सर्वांनी मार्गदर्शन ऐकलं ते आपले सर्वांचे मार्गदर्शक अगस्ती पतसंस्थेचे माजी चेअरमन आदरणीय बाळासाहेबजी भोर आणि गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांचे विचार रुजवण्यासाठी त्यांनी प्रचंड अशी मेहनत करून या तालुक्यामध्ये शिवसेनेचा विचार रुजवण्याचा खरं ज्यांनी प्रयत्न केला आणि नव्यानं काही जबाबदारी जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या आज या ठिकाणी आपण देणार आहे ते संजीवभाऊ वागचौरे। त्याचबरोबर आपण ह्या मतदारसंघामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले। आपला अकोला विधानसभा मतदारसंघ खताळसाहेब आमच्या अकोले तालुक्यामध्ये 6 जिल्हा परिषद गट आहे आणि संगमनेर तालुक्यातला बोटा हा एक 7वा गट आम्हाला जोडलेला आहे। म्हणून विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं आम्ही काही कार्यकारिणी या ठिकाणी केलेली त्याच्यामध्ये आम्ही 7 उपतालुका प्रमुख आम्ही त्या ठिकाणी खरं तर नेमलेले ते यासाठी का त्या गटाची मुख्य जबाबदारी खरं तर त्यांच्याकडे असावी आणि त्या गटामध्ये ते भविष्यामध्ये काम उभं करत असताना
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची कमान त्या तालुक्यामध्ये असं आपण 7 उपतालुका प्रमुख आपण त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी नेमले. त्याच्यामध्ये धामणगाव आवारी जिल्हा परिषद गटाच्या उपाध्यक्षपदी गणेश एकनाथ पापड हे त्या गावचे सरपंच राहिलेले, त्यांची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद गट देवठाण शिवाजी गंगाधर पाटोळे उपतालुका प्रमुख पदासाठी आपण त्या ठिकाणी त्यांची निवड केली. जिल्हा परिषद गट शमशेरपूर त्याच्यामध्ये भाऊसाहेब जालिंदर हगवणे यांची आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. सातेवाडी जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुखपदी विशाल भाऊ बोलके यांची आपण निवड केलेली आहे. जिल्हा परिषद कोतुळ या गटाच्या उपतालुका प्रमुखपदी संजय भानदास गोडशे या ठिकाणी ते उपसरपंच आहेत, त्यांची निवड केलेली आहे. आणि बोटा जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुखपदी घारगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच संदीपभाऊ आहेर आणि राजूर जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुख पदासाठी विक्रम बाळासाहेब जगदाळे हे सर्व प्रमुख पदाधिकारी खरं तर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्याबरोबर आपण अकोले शहरातल्या काही निवडी आपण या ठिकाणी केल्यात. सगळ्यांचे नियुक्ती पत्रक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काय दिलं, पण थोडंसं वाचन करून मी थोडक्यात बोलत त्याचा प्रयत्न करतो. अकोले शहरामध्ये शहराची कमिटी आपण या ठिकाणी खरं तर केलेली. शहराच्या शहर अध्यक्षपदी एक मोठी जबाबदारी आपण ज्यांच्याकडे दिली. नगरपंचायतचे माजी नगरसेवक सचिनभाऊ शेट्टी यांची आपण शहर प्रमुख पदासाठी निवड केलेली. त्याच्यानंतर उपाध्यक्षपदी माजी नगरसेवक लोखंडे म्हणून त्यांची आपण या ठिकाणी सुरेश राव लोखंडे यांची नियुक्ती केलेली. अकोले शहराच्या कार्याध्यक्षपदी जावेद रशीद जहागीरदार यांची आपण निवड केलेली आहे. अकोले शहराच्या सचिवपदी सचिन सुनील भालेराव यांची आपण निवड केलेली आहे. अकोले शहराच्या कार्यकारिणीच्या सहसचिवपदी वाल्मिक राजेंद्र मैड यांची आपण या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. हा सगळा कारभार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या सोशल मीडियाची पण गरज आपल्या सर्वांना लागते आणि म्हणून त्याची पण कार्यकारिणी आम्ही या ठिकाणी केलेली. सोशल मीडियाच्या तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रोशन माधव जाधव यांची आपण निवड केलेली आहे. उपाध्यक्षपदी सार्थक दौलत मस्के हा शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या समन्वय पदावर त्याची सुद्धा महाराष्ट्राची निवड आहे आणि त्याचा एक चांगला अनुभव आपल्याला काम करायला भेटेल म्हणून आपण त्याला आपल्या कमिटीमध्ये घेतलेलं आहे. उपाध्यक्षपदी आपण सोशल मीडियाच्या ठिकाणी केलेले आहे. त्याच्यानंतर कार्याध्यक्षपदी सुरेंद्र नवनाथ दिघे खरते यांची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे. सचिवपदी सोशल मीडियाच्या प्रवीण सकाराम गावंडे, सहसचिवपदी सुनील गंगाधर भांगरे यांची या ठिकाणी आपण निवड केलेली आहे. युवा सेनेची पण कार्यकारिणी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख पूर्वीचे महेशराव देशमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेची आपण कार्यकारिणी या ठिकाणी केलेली. नव्यानं काही जबाबदारी आपण त्या ठिकाणी देतोय म्हणून मुकुंदा दगडू भोर यांची जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी आपण महेश भाऊंना विचारून त्यांची निवड केलेली आहे. युवा सेनेच्या तालुका प्रमुख पदासाठी दीपक सोमनाथ कासार, युवा सेनेच्या तालुका कार्याध्यक्षपदी महेश बाळासाहेब कोकतरे, युवा सेनेच्या उपाध्यक्षपदी नितीन रामनाथ पाडेकर, युवा सेनेच्या सचिवपदी अजय शिवाजी उघडे आणि युवा सेनेच्या सहसचिवपदी अजय भांगरे यांची आपण या ठिकाणी निवड केलेली. त्याचबरोबर 7 जिल्हा परिषद गट आहे, त्या गटांचे वेगवेगळ्या कार्यकारिणी आपण या ठिकाणी केलेली. त्याच्यामध्ये गट प्रमुख तथा त्या गटाचा अध्यक्ष धामणगाव जिल्हा परिषद गटाचे गट प्रमुख तथा त्या गटाचे अध्यक्ष प्रकाश किरू पासपुते, उपाध्यक्ष नामदेव मोहन मध्ये, सचिव गोविंद दादाभाऊ झोळेकर, कार्याध्यक्ष विलास भागवत काळे, सहसचिव नाथू भिका भोर यांची जिल्हा परिषद गट धामणगाव आवारी या गटामध्ये त्यांच्या या प्रमुख 5-6 जणांच्या आपण निवडी केल्या. त्याच्यानंतर जिल्हा परिषद गट देवठाण यांची देखील आपण पुरेपूर कारवाई या ठिकाणी केलेली. त्याच्यामध्ये त्या गटाचे गटप्रमुख आणि त्या गटाचे अध्यक्ष अमृत सागर दूध संघाचे संचालक रामदास आंबरे, उपाध्यक्षपदी आदिवासी ठाकर समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष देवठाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच आनंदा किसनगिरी यांची आपण उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे. कार्याध्यक्षपदी दत्ता कारभारी बंधवणे, सचिवपदी तुकाराम आनंदजी मेंगाळ आणि सहसचिवपदी
अनिल बबन माने यांची ह्या देवठाण जिल्हा परिषद गटामध्ये या 5-6 प्रमुख लोकांची आपण निवडी केल्या. आता जिल्हा परिषद गट बोटा त्या गटाला उपतालुका प्रमुख प्लस त्या गटाची काही कार्यकारिणी. बोटा जिल्हा परिषद गटाच्या गटप्रमुख तथा अध्यक्षपदी संतोष शिवराम देवकर त्या गावचे ते अनेक वर्ष सरपंच राहिलेले. त्याच्यामध्ये अध्यक्षपदी त्यांची निवड केलेली आहे. उपाध्यक्षपदी नांदूर ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानेश्वर संतोष सुपेकर, त्या गटाच्या कार्याध्यक्षपदी सुनील सकाराम गडगे. बोटा जिप गटाच्या सचिवपदी सुनील सकाराम सचिवपदी नंदू रामचंद्र कानोरे, कार्याध्यक्षपदी सुनील सकाराम गडगे, सहसचिवपदी छगन तुकाराम केदार यांची निवड केलेली. 2च गट या ठिकाणी राहिलेले. राजूर जिल्हा परिषद गटाच्या गटप्रमुख तथा अध्यक्षपदी पुनाजी मधुकर ढगे यांच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे. उपाध्यक्षपदी मच्छिंद्र देवराम कोकतरे, सचिव कार्याध्यक्षपदी अर्जुन खोडके, सचिवपदी गंगाराम खडके आणि सहसचिवपदी प्रकाश उगडे यांची नियुक्ती आपण या ठिकाणी केलेली आहे. समशेरपूर गटाच्या कार्यकारिणीचे गटप्रमुख भाऊसाहेब बिन्नर हे अध्यक्ष आहे. उपाध्यक्षपदी विकासभाऊ जाधव, कार्याध्यक्षपदी भरत वाळीबा मेंगाल, सचिवपदी बाळासाहेब मारुती दगडे, सहसचिवपदी मधुकर गणपत मेंगाल. त्याचबरोबर जिल्हा परिषद गट सातेवाडी या गटाच्या गटप्रमुख अध्यक्षपदी अरुण गोंदके, उपाध्यक्षपदी योगेश चौधरी, कार्याध्यक्षपदी वैभव गोंदके, सचिवपदी रामा जाधव आणि सहसचिवपदी सोमनाथ भोजने यांची आपण निवड केलेली आहे. कोथरूड जिल्हा परिषद गटासाठी गटप्रमुख तथा गटाचे अध्यक्ष रुपेश मच्छिंद्र देशमुख, सोमनाथ चौधरी उपाध्यक्ष, मच्छिंद्रमध्ये नाचनगावचे सरपंच, कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाली. सचिवपदी सुभाष भाऊ गायकर आणि सहसचिवपदी रमेश कडाळ अशा पूर्ण गटांच्या कार्यकारिणी आपण या ठिकाणी एकत्र केलेल्या आहे. त्याच्याबरोबर अकोले शहरातील युवा सेनेची कार्यकारिणी पदाधिकारी सर्वांना आम्ही विचारून ती त्या ठिकाणी करणार आहे. नंतर महिला आघाडी, युवा सेनेची आणि महिला आघाडी, आपल्या शिवसेनेची, विद्यार्थी सेना अशा अनेक अजून काही कार्यकारिणी काही कमिटी आपल्याला या ठिकाणी एकत्र करायच्या आहेत. त्याच्या अगोदर आपण सर्वांनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रवेश केला. काही 4 प्रमुख लोकांची नियुक्तीपत्र शिवसेना बाळासाहेब ठाकरे भवनातून आपल्याला ती त्याच्यामध्ये आपल्याला मिळाली. त्याच्यामध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून आपली नियुक्ती झाली. तालुका प्रमुखपदी सुशांतभाऊ गजे यांची झाली. युवा सेनेच्या तालुका प्रमुखपदी दीपक भाऊ कासार आणि सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी रोशनभाऊ जाधव आणि अकोले शहराच्या शहर अध्यक्षपदी सचिन भाऊ सेते यांच्या नियुक्त्या साहेब आपण त्या ठिकाणी केल्या. आणि मग त्यांच्याच अधिकारामध्ये त्यांच्या लेटर पॅडला आपण काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवडी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यांचं नियुक्तीपत्र आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राथमिक स्वरूपात काही प्रमुख मान्यवरांचं आपण देऊ. आमचा सगळ्यांचा हे सगळं करत असताना आमच्या सगळ्यांची भावना, आमच्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की ह्या तालुक्यामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार, धर्मवीर आनंदी दिघे साहेब यांचे विचार या मतदारसंघामध्ये खरंतर रुजून एक चांगल्या प्रकारचं काम आम्हाला या मतदारसंघामध्ये उभं करायचं आहे. आणि म्हणून आम्ही हा सगळा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय. एकदम डीपमध्ये या मतदारसंघाची पाहणी करण्याचा प्रयत्न ह्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर जुने पण काही पदाधिकारी काही वेगवेगळ्या पदांवर होते, त्या सर्वांना विश्वासात घेऊन आपण पुढं ना पुढं काही जबाबदाऱ्या अर्थात सर्वांना विचारून आम्ही तो बाकीच्या भविष्य काळामध्ये आम्ही तो निर्णय घेऊ. परंतु तुर्तास या प्रमुख लोकांच्या अध्यक्ष ज्यांची निवडी झाल्या त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अधिकारामध्ये काही मान्यवरांच्या आपण निवडी या ठिकाणी केलेल्या आहेत. मी ज्यांची नावं घेईल त्यांनी प्रमुखच एक 10-17 जणांची तुमच्या हस्ते आपण त्यांना नियुक्तीपत्र देऊ. आणि मग जे काही उर्वरित गटागणातले आपल्याला द्यायचे ते मग आपल्या अधिकारामध्ये आपण ते देऊ. त्याच्यामध्ये शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये आपण एक नाव सुचवलंय आणि जिल्हा प्रमुख होते साहेबांनी त्याला एक चांगल्या प्रकारचा सिग्नल खरं या ठिकाणी दिलाय. म्हणून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेबजी भोर, दत्तात्रय भोर यांची आपण शिवसेना पक्षाच्या
जिल्हा समन्वयकपदी प्रमुखपदी त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली. आम्ही त्यांना विनंती करतो का प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आपलं नियुक्तीपत्रक आपण घेण्यासाठी या ठिकाणी यायचंय. आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि मुंडा आणि या सर्व थोर नेत्यांना वंदन करून, खरं म्हणजे माझा वाढदिवस होता आज. वाढदिवस मी का करत नाही हे तुम्हाला सगळ्यांना सगळं सांगून टाकतो. ठाण्यात का करत नाही, कारण ठाण्यात आहे ना 2 तारखेला साहेबांची जी 2 मुलं गेली शिंदे साहेबांची ठाण्यामध्ये, तो दिवस असतो. त्याच्यामुळे ठाण्यात कधीच वाढदिवस केलेला नाही. तर मी गावी येतो आणि आज खरं म्हणजे गावाला केला वाढदिवस त्या कारणाने. आणि सांगायचं तात्पर्य असं की वाढदिवस आपण सर्वांनी एवढा उत्साह केला, हा पहिलाच मला वाढदिवस जेवढा मोठा असेल तर वाढदिवस मी करत पण नव्हतो मोठा. माझे कॅम्प असायचे, मेडिकल कॅम्प असायचे, वैद्यकीय क्षेत्रात मी काम करतो असल्यामुळे मी पॉलिटिकल नेता एवढा नाही आहे, मला भाषणसुद्धा एवढं येत नाही आहे. पण आता इथे योगायोगाने आल्यामुळे मला 2 शब्द बोलायची पाळीच आली, त्याच्यामुळे मी बोलतो. खरं म्हणजे शिंदे साहेबांनी एवढं मोठी जबाबदारी टाकली आपल्यावर की तुम्ही पेलवाल अशी मला आशा वाटते. आता तुम्ही एवढ्या वातावरणामुळे किंवा तुमच्या बोलण्यावरून किंवा तुमच्या लोकसंख्येवरून, आणि दोन्ही आमदार आहेत आपल्या दिवशीचे, अकोल्याचे आहेत आणि आपले आमदार आहेतच तुमच्याबरोबर, छोटे साहेब आहेत, तर मोठी कार्यकारिणी आहे. हे खरी सुरुवात अशी झाली की बाळासाहेब माझे मित्र आहेत, फार जुने मित्र, आणि बाळासाहेबांकडे यायचं मी त्यावेळेला आमची जगन शेट्टी आमची ओळख झाली. आणि जगन शेठ खरं म्हणजे ह्या सगळ्या घडा याला जगन शेठच कारण बसवले. मेन हिरो म्हणजे जगन शेठ आहे. तर जगन शेठनं असं तुम्हाला साहेबांना नुसते कामं आणण्यापेक्षा आम्ही त्यांची कामं करतो असं त्यांनी एकदा बोलले. मी पण मग 2-3 वेळा येऊन गेले, साहेबांची तारीख मिळाला, मग मी कधी थोडा पुढाकार घेतला. तर आता आपण चांगल्या कामासाठी आपले मातृभूमी आहे त्यामुळे मी इकडे पुढाकार घेतला. थोडा साहेबांची डेट मिळून दिली आणि साहेबांनी पण होकार दिला की चांगलं काम आहे. आणि त्याच्यात मग मेंगाल साहेब आले, वागचौरे आले, बाकी सगळेच हे आले, म्हणजे आपले येवले साहेब आले. त्यांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण इकडे करूया अकोल्यामध्ये. अकोल्यात करायचं ठरलं तर मग नंतर प्रॉब्लेम आला की लोक जमतील की नाही, ऊन भरपूर होतं, घटना तिथे भरपूर होत्या, त्याच्यामुळे त्यांनी ते कॅन्सल केलं. पण डेट पण नव्हतं. मग 26 तारीख आम्ही एकदा मंडळ त्यांचं आपलं आणि फिक्स केली. 26 तारीख फिक्स केल्यामुळे मग आम्ही ठाण्यातच येऊन तिकडे आम्ही लोक घेऊन येतो. पहिलं ठरलं की बाईकवर येतो आम्ही, किती 2000 बाईक आणतो. तर तिथे निर्णय घेतला की साहेबांच्या पीएनं सांगितलं की ते लोक येतील, कोण कसे कुठे पडला धरला ते सगळं जबाबदारीचं काम आहे, त्यापेक्षा तुम्ही बसने. आणि मग बसनं यायचं ठरवलं. बरेच लोक बसनं गाडीनं आले आणि चांगला उत्तम कार्यक्रम साहेबांनी तिथे वेळ पण दिला, चांगले बोलले. आणि साहेबांच्यामुळे तुम्ही एवढे उत्साहित झाला की जवळजवळ पहिले बोलले 500 लोक येतील, नंतर बोलले 800 लोक, नंतर 1200 लोक आले. आणि साहेब पण उत्साहाने खूप भारावून गेले होते. तर म्हणजे साहेबांची माझी ओळख म्हणण्यापेक्षा मी कॉलेजला असल्यापासूनच, आणि मूळ माझं दिघे साहेबांनी माझं कॉलेजचं ॲडमिशन केलं. आम्ही दिघे साहेबांनी माझ्या दोन्ही दवाखान्याचं उद्घाटन दिघे साहेबांनी केलं. आणि दिघे साहेबांच्या बरोबर मी जे शिकलो समाजसेवा करायला ते दिघे साहेबांच्या बरोबर शिकलो. आणि त्याच्यानंतर दिघे साहेब गेल्यानंतर शिंदे साहेब यायला आहे. उदयाला आल्यानंतर शिंदे साहेबांची माझी ओळख, त्यांची आई एकदा आजारी पडली रात्री मी कॉलेजला असताना, तर ते औषध दिलं. औषध दिल्यानंतर त्यांना बरं वाटलं. तेव्हापासून जे 84 पासूनची आमची दोस्ती आजही टिकून आहे. आजही ते फॅमिली डॉक्टर म्हणून म्हणतात आणि त्यांचे फॅमिली मेंबर म्हणून आजही समजतात मला. त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण विश्वास आहे. मला बरेच लोक म्हणतात तुम्हाला तर किती टेंडर घेता येते, तुम्हाला किती करोडो रुपये कमवता आले असते, तुम्ही एवढे जवळचे असताना, मुख्यमंत्री असताना तुमच्या जवळचे. पण मी त्यांना सांगतो तुम्हाला पद पण घेता आलं असं मोठं म्हणे, पण मी त्यांना एकच सांगतो की हा जो विश्वासाचा भाग आहे, हे जे मुख्यमंत्र्यांचे फॅमिली डॉक्टर ही पदवी कुठंच मिळत नाही आणि कुठे तुम्ही किती पैसे दिले तरी मिळणार नाही, हा विश्वास आहे. आणि ते
तुमचे मंत्री संत्री तुमचे सगळे ते आमदार खासदार सगळे बसून असतात खाली आणि मी स्वतः वरती जातो एकटा. तर तेवढा आपल्या म्हणजे विश्वासानं हे चालतं. म्हणून मी ते पदवी काय घेतलं नाही. माझं काम मी करतो. वैद्यकीय क्षेत्रातले माझं उल्लेखनीय काम आहे. अगदी साहेबांनी सांगितलं की मी आपलं आमचे असोसिएशन आहे, असोसिएशनचे अध्यक्ष आहे मी 12-13 वर्षापासून आणि त्याच्या माध्यमातून मी अनेक वैद्यकीय कामं केलेली आहेत. अगदी सांगलीचा पूर असेल, कोल्हापूर असेल, महाड असेल, इकडे आलेले फ्लड्स ते सगळे आम्ही तिथं 100 डॉक्टर जाऊन तिथं वैद्यकीय सुविधा घेतलेली आणि केरळपर्यंत गेलेलो आम्ही. साहेबांनी आम्हाला केरळला सुद्धा विमानाने नेलेलं. तिथं फ्लड आलं 2018 साली. त्यावेळेला पण 100 डॉक्टर ठाण्यातून नेऊन मी तिथं शिबिर वेगळ्या भागामध्ये शिबिरं घेतलेली 8 दिवस ते थांबून अशी वैद्यकीय क्षेत्रातली कामं भरपूर करायचं. त्याच्यानंतर मग मंगेश चिवटे आले. मंगेश चिवट्यानं मी जॉईन करून दिलं. मंगेश चिवट्यांनी मग ते वैद्यकीय सेना म्हणून काढली, वैद्यकीय मदत कक्ष काढला आणि मग त्याच्यानंतर मग तो प्रायव्हेट डॉक्टरपेक्षा त्याला ते सरकारी डॉक्टर परवडायला लागले ड्युटीला असताना. त्यांना पण मग ते जे शिबिराचं काम होतं ते त्यांनी जास्त करून घेतलं. मध्ये आम्ही जातो. आता उद्या पण मोठं शिबिर आम्ही घेतलेले म्हणजे शिबिर नाही आमच्याबरोबर. आता ही वैद्यकीय सेवाच मी आजपर्यंत जवळजवळ 40 वर्षापासून देत आलेलो आहे. राजकीय माझा काही त्याचा संबंध नव्हता, पण आज एक मातृभूमीचं प्रेमापोटी हा संबंध आला थोडाफार. त्याच्यामुळे मला संधी मिळाली. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदराव दिघे साहेब, शाहू फुले आंबेडकरांना वंदन करून आज आपल्या अकोला येथे होत असलेल्या आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर जालिंदर भोर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वप्रथम तर मी संगमनेर मतदारसंघ व शिवसेना अहमदनगर अहिल्यानगरच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आज नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा जो सन्मानाचा त्यांना जे नियुक्तीपत्र दिलं गेले त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपजिल्हा प्रमुख मारुतीराव बेंगाळसाहेब, बाळासाहेबजी भोर, सचिनजी शेटे, सुभाषराव येवले, महेश देशमुख, सुशांत गजे, जगनशेठ देशमुख, शिवाजीराव पाटोळे, संजय चोरे, उपस्थित सर्व शिवसैनिक मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो, निश्चितच लहानपणापासून बघत आलोय अकोला तालुक्यामध्ये धनुष्यबाण आणि त्याच्या मागे असलेला मोठा समूह. ज्यावेळेस राजकारण थोडं कळत होतं तेव्हापासून बघितलं की या अकोला तालुक्यामध्ये शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे व आपल्या एकनाथराव शिंदे साहेबांच्या विचाराचे इथं सैनिक मोठ्या संख्येने आहेत. परंतु मधल्या काही कालावधीमध्ये दुर्दैवाने शिवसेना या तालुक्यामध्ये थोडी कमी झाली होती. परंतु आपल्या भोर साहेबांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि या तालुक्यातील शिवसैनिकांना जो आधार पाहिजे असतो तो आधार शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्याचं काम डॉक्टर भोर साहेबांनी केलं. त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती केली की डॉक्टरांसाठी आपण सगळ्यांनी मारुतीराव बेंगाळांनी सुद्धा एक धाडसी निर्णय घेतला. त्यांच्या सहकारी सगळ्या टीमनी धाडसी निर्णय घेतला आणि ठाण्यासारख्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला. त्या प्रवेशानंतर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. आणि ज्या दिवशी आपल्या शिवसेनेचे 2 भाग झाले आणि जी खरी शिवसेना म्हणून आपण जे शिवसैनिकांची काळजी होती, कार्यकर्त्यांची काळजी होती, ती काळजी फक्त आपल्या सगळ्यांचे नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब त्यांनी या काळजीपोटी हा निर्णय घेतला. कारण त्यांना शिवसेनेमध्ये काम करताना जो काही प्रकार त्यांनी जवळून बघितला, कारण त्यांचा संबंध हा प्रत्येक तळागाळातील शिवसैनिकापर्यंत होता, कार्यकर्त्यांपर्यंत होता. आज सुद्धा तुम्ही बघितला असेल साहेब 24 तास म्हणलं तरी हरकत नाही, त्यांना डॉक्टर्स बऱ्यापैकी चार्जिंग करत असतात. आणि शिंदे साहेब एवढं मोठं काम महाराष्ट्रात आजपर्यंत कुठल्या नेत्याकडून झालेलं नाही असं मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे. वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून 350-400 कोटी रुपयाची मदत शिंदे साहेबांमुळे झाली. शिंदे साहेबांमुळे प्रत्येक समाजातील घटकाला
एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून झालं. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा विखे पाटील आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून संधी मिळाली आणि ती ज्यावेळेस संधी मिळाली तर तुमच्यासारख्या संगमनेरातील सर्व माझ्या शिवसैनिक असेल, महायुतीचे पदाधिकारी असेल, यांनी तो एक धाडसी निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून एक परिवर्तन तिथं झालं. त्यामुळं संगमनेरमध्ये तर शिवसेना नावाला होती आणि ती सुद्धा अशी चर्चा केली जात होती तर समोरचा जो यापूर्वीचा लोकप्रतिनिधी आहे हा शिवसेनेचे पदवाटप तिथं करत होता, उमेदवार ते देत होता, अशा प्रकारची चर्चा काँग्रेसच्या लोकांकडून त्यावेळेस होत होती. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा आमच्याकडे असलेला शिंदे साहेबांवर जनतेचा मोठा विश्वास होता, लाडक्या बहिणीचं मोठं योगदान होतं सगळ्या पद्धतीने. आणि शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला पक्षात काम करताना समाजकारणावर जास्त भर दिला, तेच आपल्याला अकोला तालुक्यामध्ये सुद्धा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कमलाकर भोगवतेंच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आपल्याला सगळ्यांना ही काळजी घ्यायची आहे का आपल्याला सुद्धा समाजकारण करून 20% फक्त आपण राजकारण करायचं. ज्यावेळेस समाजातील प्रत्येक घटकापर्यंत तुम्ही पोहोचाल, तळागाळापर्यंत जाशाल, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याल, त्यांचे प्रश्न समजून घ्याल, त्यावेळेस निश्चित ती व्यक्ती तुमच्या विचाराबरोबर तुमच्या पक्षाबरोबर बांधील राहते. आज संजय गांधी निराधार योजनेचं मी संगमनेर सारख्या ठिकाणी काम करताना मला जाणवलं, ज्यावेळेस मी अकोल्याची माहिती घेत होतो, संगमनेरपेक्षा जास्त प्रकरणं अकोल्यासारख्या ठिकाणी मंजूर होऊ शकतात. आज आदिवासी बांधव असतील, खूप जणांचे प्रकरणं त्यांचे समस्या आहेत. मारुतीरावांनी भरपूर प्रयत्न केला आहे, ते करत आहेत अजून सुद्धा. परंतु मारुतीराव मला आपल्याला सूचना राहील तर संजय गांधी निराधार योजनेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला काम वाढवता येईल, कारण तुमच्याकडे खरी गरज आज अकोला तालुक्यात आहे आणि ते प्रकरणं करण्यासाठी सुद्धा जिथं जिथं तुम्हाला माझी गरज पडेल मला सांगा. संगमनेर पॅटर्न मला माहिती आहे कसा मी राबवला आहे, त्यामुळं त्याबाबत सुद्धा आपल्या बरोबर राहील. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना आपण प्रत्येक कुटुंबापर्यंत नेणं गरजेचं आहे. आज बऱ्याचशा योजनांचा लाभ घेतल्यानंतर सुद्धा ते आदिवासी बांधव असेल, ग्रामीण भागातील लोक असेल, यांना माहीत नाही नेमकी योजना कोणाची. जो जातो, जो पुढाकार घेतो, तो त्याचा फोटो लावतो, त्याचं चित्र लावतो, सांगतो ती योजना त्याची. आपल्याला तिथं कमी पडायचं नाही. महायुती म्हणून काम करताना शिंदे साहेबांनी आपल्याला सूचना दिल्या. महायुतीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन येणारी पुढील पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, आपल्याला महायुतीचा झेंडा तिथं फडकवायचा आहे. आणि अकोल्यासारख्या ठिकाणी सुद्धा निश्चित मला वाटत नाही आपल्याला महायुती म्हणून इथं आपल्याला जिल्हा परिषद असेल, नगरची पंचायत समिती असेल तर मारुतीरावांकडे पंचायत समितीचा अनुभव सुद्धा खूप चांगला आहे. जगन शेठ आहेत, ही सगळी टीम आहे. त्यांनी बऱ्यापैकी पुढे जाण्यासाठी लोकांना जो विश्वास पाहिजे होता तो विश्वास आज शिंदे साहेबांनी दिला. शिंदे साहेबांच्या कामाचा आदर्श ठेवून माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता ज्यावेळेस सकाळी घरातून बाहेर निघतो तर रात्री घरी जाण्याचा टायमिंग माझा मी नसतो. रात्री 12-1 वाजेपर्यंत मी कार्यकर्त्यांच्या वाढदिवस असेल त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण ही जो विश्वास जनतेला आपल्यावरती आला आहे, शिंदे साहेबांवर जो विश्वास आहे, हा विश्वासाला आपल्याला पुढे तडा जाऊन द्यायचा नाही. आज साहेबांनी सुद्धा ठाण्यामध्ये शब्द दिला होता. त्यानंतर मी परवा चौंडी येथे होतो. चौंडीमध्ये सुद्धा अकोल्याच्या बाबतीत मारुतीरावांनी सांगितलेल्या काही प्रश्नावर चर्चा केली तर साहेबांनी तत्काळ सांगितलं, बैठका तर होतील, बैठकानंतर घेऊ, पहिले अधिकारी मी तिथं पाठवतो, जे काय आहे ते मला सांग. हे बैठका घेऊन सूचना होणार त्यापूर्वीच अधिकाऱ्यांना सूचना होऊन अधिकारी इथे येतील, बघतील आणि बैठकीमध्ये जागेवरती तो निर्णय घेतला जाईल. अशा पद्धतीची तर आपली काम करण्याची शिंदे साहेबांची कार्यपद्धती आहे. शिंदे साहेबांच्या माध्यमातून विविध प्रश्न मार्गी लागू राहिले. आज माझ्या संगमनेर मतदारसंघामध्ये सुद्धा तरुणांचा प्रवेश चालला. काल शहरामध्ये मोठ्या संख्येने प्रवेश झाला. अजून बरेच जण प्रवेशासाठी प्रलंबित आहे, म्हणजे ते वेटिंगला आहेत. संगमनेरमध्ये 17 तारखेला शिंदे साहेब येणार होते. आपल्याला माझ्या जनसंपर्क कार्यालयाचे आपण सर्व लोकांचे, अकोला असेल, संगमनेर असेल, प्रत्येकाचे संगमनेर स्तरावरती जे उपविभागीय कार्यालयात कामं आहेत ते अडू नये यासाठी संपर्क कार्यालय सुरू करतो. त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सुद्धा शिंदे साहेब संगमनेरमध्ये लवकरच येतात. परंतु मधल्या कालावधीमध्ये पावसाचा अंदाज आपल्याला येत नसल्यामुळं 17 तारीख जी ठरली होती 17 तारखेलाच नेमका पाऊस झाल्यामुळं तो आपण प्रोग्राम आधीच थोडा साहेबांना विनंती करून पुढे ढकलला होता. तर लवकरच शिंदे साहेबांची तारीख मिळत त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सगळ्यांना अकोलेकरांना तिथं यायचं आहे. कारण संगमनेर आणि अकोल्याचं नातं यापूर्वी जे होतं, यापूर्वीच्या नेत्यांच्या बाबतीत जे होतं त्यापेक्षा वेगळं नातं आपल्याला निर्माण करायचं आहे. नातं लहान मोठा भाऊ न ठेवता आपण सख्या भावासारखं ठेवून
पुढं चालायचं तर तुमच्या सुखदुःखामध्ये निश्चित शिंदे साहेबांची मला सूचना आहे, त्यानुसार माझा पुढं तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा माझा प्रयत्न राहील. आपल्या आज जे काही पदाधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या मिळाल्यात, आज जबाबदारी मिळाली. आपल्याला पदं हे फक्त लेटर हेडपुरतं आणि व्हिजिटिंग कार्डपुरते ठेवायचे नाही. तळागाळामध्ये युवकांना आज युवा सेनेचं महेशच्या माध्यमातून काम चाललंय. नवीन ज्या नियुक्त्या झाल्यात, आज युवकांना शिंदे साहेबांविषयी प्रचंड अट्रॅक्शन आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही तरुणांना फक्त हात देणं गरजेचं आहे. आपल्याकडे येण्यासाठी मोठा प्रवाह इच्छुक आहे. तुमच्या अकोल्यासारख्या ठिकाणी सुद्धा आज बऱ्याच जणांची इच्छा आहे, परंतु मधल्या काळात काही अडचणी होत्या. परंतु मेंगाल साहेबांनी तुम्ही सगळ्या टीमने एक मोठं ऑपरेशन केल्यामुळं, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांनी ऑपरेशन केल्यामुळं आज तुमच्या मतदारसंघातील सुद्धा शिवसैनिकांना एक आशेचा किरण दिसलाय. नवीन पदाधिकाऱ्यांना पुन्हा मी शुभेच्छा देतो. आपल्याकडून चांगलं कार्य होईल. केंद्राच्या राज्याच्या योजना प्रत्येकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा. शिंदे साहेबांचे विचार पुढे घेऊन चला. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर परिषद सुद्धा पुढं आपल्याला चालायचं आहे. आपला महायुतीचा भाग म्हणून आपल्याला जर सन्मानाची वागणूक मिळाली तर आपल्याला बरोबर पुढं चालायचं आहे आणि नाही मिळाली तर आपण आपल्या नेत्यांच्या कानावर घालून पुढे जो काही निर्णय घ्यायचा आहे ते एकनाथराव शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्यानुसार आपल्याला सुद्धा अकोल्यामध्ये काम करायचं आहे. त्यामुळे पुन्हा मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं. आपल्या माध्यमातून अकोलेकरांची सेवा होत राहील अशी सदिच्छा व्यक्त करतो. डॉक्टर साहेबांना पुन्हा खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं विशेष प्रेम भूमिपुत्र म्हणून ते काम करतात आणि त्यांची कर्मभूमी ठाणा आहे. ज्या ठाण्यासारख्या ठिकाणी आज मला पोहोचायला सुद्धा शिंदे साहेबांपर्यंत वेळ लागू शकतो, परंतु डॉक्टरांना तिथं पहिली एंट्री मिळत असते. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे का डॉक्टर भोर सारखे आज आपल्याला मार्गदर्शक मिळाले. त्यामुळे त्यांचं सुद्धा पुन्हा वाढदिवसानिमित्त अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.